कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील गोहगाव दांदडे या गावातील ग्रामपंचायत अधिकारी श्री विजयकुमार रामेश्वर धोंडगे यांच्यावर अखेर शिस्तभंगात्मक कारवाई करत निलंबनाचे आदेश देण्यात आले। ही कारवाई क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री अरविंद दांदडे आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी केलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे। श्री धोंडगे यांच्यावर शासकीय कर्तव्य बजावताना गंभीर दुर्लक्ष, ग्रामविकास योजनांची अंमलबजावणी करताना अपारदर्शकता, ग्रामस्थांच्या कामांमध्ये टाळाटाळ, प्रशासनाच्या आदेशांची पायमल्ली, प्रधानमंत्री आवास योजनेतील प्रस्ताव निकषानुसार अनुक्रमे आणि नियमानुसार न देणं, ग्रामपंचायत कामकाज नियमानुसार न करणं, वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणं, गावातील नागरिकांशी असभ्यपणाने वागणं अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। सदर तक्रारींची प्राथमिक चौकशी गटविकास अधिकारी पंचायत समिती मेहकर यांनी पूर्ण करून जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता। त्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम 1967 च्या तरतुदीनुसार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या आदेशानुसार विजयकुमार धोंडगे यांना दिनांक 2 जुलै 2025 पासून तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले। निलंबन कालावधीमध्ये त्यांची रवानगी पंचायत समिती मेहकर येथे करण्यात आली आहे। निलंबन कालावधीत श्री विजयकुमार रामेश्वर धोंडगे ग्रामपंचायत अधिकारी यांना खासगी नोकरी किंवा उद्योगधंदा करता येणार नाही। त्यांनी तसं प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असल्याचं गटविकास अधिकाऱ्यांनी आदेशात म्हटलंय। या कारवाईनंतर गावातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर समाधान व्यक्त होत आहे। अनेक ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या निर्णयाचं स्वागत करत म्हटलंय की ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नियुक्त असूनही धोंडगे यांनी कोणत्याही प्रकारची पारदर्शकता ठेवलेली नव्हती। विकास कामे रखडली, सामान्य जनतेच्या तक्रारी ऐकून घेतल्या जात नव्हत्या। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अरविंद दांदडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आम्ही मागील अनेक महिन्यांपासून ग्रामसेवकाच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठवत होतो। अखेर प्रशासनाने योग्य निर्णय घेतल्याने ग्रामीण जनतेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्याला चाप बसलाय। आम्ही ही कारवाई फक्त सुरुवात मानतो। गावात पारदर्शक प्रशासन यावे हाच आमचा उद्देश आहे। ग्रामपंचायत स्तरावर होणाऱ्या कोणत्याही गैरप्रकारांविरोधात ग्रामस्थांनी जागरूक राहावे आणि वेळेत तक्रारी कराव्यात असं आवाहन स्थानिक प्रशासनाने केले। कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांचे नियमबाह्य वर्तन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही गटविकास अधिकाऱ्यांनी दिलाय। सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक देशमुख, मेहकर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।